सो हे गाईस, तर इथे समोरच एक आंब्याचं झाड आहे आणि त्या आंब्यावर 2 कावले आहेत. तर ते कधीपासून ते झाडावरतीच आहेत आणि मला असं वाटतं की त्यांना काहीतरी लागलं असेल म्हणून ते उडत नाही आहेत. तर मी त्यांना उडवण्याचा पण प्रयत्न केला, तर ते तरी तिथेच बसून आहेत. तर मी आता झाडावर चढून त्यांना बघण्याचा प्रयत्न करतोय की नक्की काय झालंय. तर मित्रांनो, मी झाडावर चढलो आहे आणि त्यांच्या एकदम जवळ आहे. तरी पण ते उडले नाही झाडावरून, तर तिथेच बसून आहेत. तर समोरच इथे एक वरती आंबा आहे, कच्चा आंबा. तर तो मी पाडणार आहे आता. आता हा शेवटचा आंबा आहे इथे. तर तो मी आता पाडणार आहे. तर सगळे आंबे पाडलेले होते हे झाडावरचे. तर हा शेवटचा उरलेला आहे आंबा, तो आता मी पाडतोय. तर हे बघा, एकच शेवटचा उरलेला होता. तर तो पण कच्चा आहे. तर आता तर हा बघा, मस्त एकदम आंबा आहे. केसर आंबा आहे हा. तर पिकल्यावर ते भारी गोड लागतात. तर चला, आंबा पाडून झालेला आहे आणि इथे जे तुम्हाला 2 कावळे दाखवत होते, तर ते पण गेले, उडलेले आहेत आता. काय झालेलं नव्हतं. थोडंसं वाटतं सकाळी पाऊस पडला होता त्याच्यासाठी पिसं वगैरे त्याचे ते ओले झाले असतील, त्याच्यासाठी इथे फांद्यावरती बसून होते त्या आंब्यावरती. तर ते पण आता उडून गेलेले आहेत. तर मित्रांनो, झाडावरून उतरलो आहे मी खालती आणि आता हा इथे आपला आंबा आहे. खालती फेकला होता मी झाडावरून. तर वरती झाडावर चढलो होतो आणि आपला आंबा हा आहे. तर आता खाऊ आपण. लय आंबट आहे मित्रांनो. आंबा खूप आंबट आहे.